डिअर फ्रेंड्स, आपलं युनिट 2 सुरू होतं. माय नेम इज मिस्टर अनिल उदासी, हेड ऑफ डिपार्टमेंट मेकॅनिकल इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती. आपलं युनिट 2 सुरू होतं डिअर फ्रेंड्स, आणि युनिटचं नाव होतं प्लॅन्ट लेआउट अँड मटेरियल हँडलिंग. तर आपलं मागच्या पिरियडमध्ये आपलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ मटेरियल हँडलिंग पर्यंत पोहोचलो होतो आपण. ठीक आहे. नाऊ वी विल स्टार्ट नेक्स्ट सेशन, दॅट मीन्स फ्लो पॅटर्न. मटेरियल नेहमी प्रोडक्शन ज्यावेळेस जिथे होत राहतं तिथे मटेरियल एका शॉपकडून दुसऱ्या शॉपकडे जात राहतं, किंवा स्टोरेजमध्ये तरी असतं मटेरियल. एका शॉपकडून दुसऱ्या शॉपकडे जात असतं मटेरियल, किंवा स्टोरेज केल्या जातं मटेरियलचं. तर आता हे मटेरियल जातं कसं? व्हॉट इज द पॅटर्न, व्हॉट इज द पाथ? इट इज कॉल्ड एज फ्लो पॅटर्न. मटेरियल कसं कसं जातं, मुवमेंट कसं होतं मटेरियलचं. तर हे फ्लो पॅटर्न्स पाहूया आता आपण. नाउ वी कॅन फोकस ऑन फ्लो पॅटर्न. फ्लो पॅटर्न मीन्स द पाथ फॉलोड बाय द वर्क ऑब्लिक मटेरियल थ्रू द प्लांट, स्टार्टिंग फ्रॉम रॉ मटेरियल टू फिनिश प्रॉडक्ट. फ्लो पॅटर्न म्हणजे काय? पाथ असतो एक. मटेरियल कसं कसं पुढे पुढे जातं, रॉ मटेरियल कच्च्या मालापासून तर फिनिश प्रॉडक्ट तयार होईपर्यंत. फिनिश प्रॉडक्ट नंतर मार्केटमध्ये जातं, बाजारपेठेत जातं विक्रीसाठी कस्टमरला. तर हा जो प्रवास असतो रॉ मटेरियलचा फिनिश प्रॉडक्ट बनेपर्यंत, आणि तो कशा कशा प्रकारे मटेरियल फ्लो होता प्लांटमध्ये, तर इट इज कॉल्ड एज फ्लो पॅटर्न. आता फ्लो पॅटर्न कसं राहायला पाहिजे आपण पाहूया. फ्लो पॅटर्न शुड नंबर 1 मिनिमाइज मटेरियल हँडलिंग. मटेरियल हँडलिंग कमीत कमी व्हायला पाहिजे, असा फ्लो पॅटर्न पाहिजे. मटेरियल हँडलिंग वाढलं तर कॉस्ट वाढेल प्रॉडक्टची, बरोबर आहे की नाही? आणि प्रॉडक्टची कॉस्ट वाढली तर ते बाजारपेठेत टिकणार नाही आपलं प्रॉडक्ट. कट थ्रोट कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते. तर स्पर्धेत टिकणार नाही, कारण किंमत वाढून जाईल ना जेवढं मटेरियल हँडलिंग जास्त करू आपण. सो फ्लो पॅटर्न शुड बी मिनिमाइज मटेरियल हँडलिंग. नंबर 2, मिनिमाइज इलिमिनेट बॅक ट्रॅकिंग ऑफ मटेरियल. नंबर 3, मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ स्पेस. जागेचा जास्तीत जास्त वापर, परिपूर्ण वापर व्हायला पाहिजे. फ्लो पॅटर्न असा पाहिजे, जेवढी जागा अवेलेबल आहे आपल्याकडे प्लांटमध्ये तेवढ्या पूर्ण जागेचा त्याने हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल जे काही असेल 3D मध्ये पूर्ण स्पेसचा प्रॉपर युटिलायझेशन व्हायला पाहिजे. नंबर 4, फ्लो पॅटर्न शुड प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. फ्लो पॅटर्न कसं पाहिजे? इट शुड प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी. नंबर 5, इझी टू सुपरवाइज अँड सेफ. फ्लो पॅटर्न असा पाहिजे की सुपरविजन करणं सोपं जायला पाहिजे, अँड सुपरविजन शुड बी सेफ. नेक्स्ट, डिफरंट टाइप्स ऑफ फ्लो पॅटर्न. आता टाइप्स काय आहे आपले फ्लो पॅटर्नचे? पुन्हा तुम्हाला सांगतो, फ्लो पॅटर्न म्हणजे काय असतो. प्लांटमध्ये त्याचा फ्लो कसा होत राहतो, मटेरियलचा फ्लो कसा होत राहतो, स्टार्टिंग फ्रॉम रॉ मटेरियल टू द फिनिश प्रॉडक्ट. हा पूर्ण जो प्रवास असतो त्याला फ्लो पॅटर्न म्हणतात. प्लांटमध्ये जो प्रवास चालू असतो रॉ मटेरियलचा फिनिश प्रॉडक्ट बनेपर्यंत. आता डिफरंट टाइप्स ऑफ फ्लो पॅटर्न. नंबर 1, आय फ्लो और लाइन फ्लो. नंबर 2, एल फ्लो. नंबर 3, यू फ्लो. नंबर 4, एस फ्लो. नंबर 5, ओ फ्लो. आता we can see all the different types of flow pattern in detail. Number 1, I flow or line flow. It is the simplest form of flow. सगळ्यात सोपं प्रकार आहे. In this, materials are fed at one end and components leave the line at the other end. मटेरियल, रॉ मटेरियल एका एंड कडून पास ऑन होतात, आणि कॉम्पोनंट्स जे तयार होतात कॉम्पोनंट्स दे लिव्ह द लाईन ऍट द अदर एंड. फिगर पहा, फिगर मध्ये तुम्हाला रॉ मटेरियल एका बाजूने येताना दिसतंय आणि कॉम्पोनंट्स लिव्ह द लाईन ऍट द अदर एंड. इट इज प्रिफर्ड फॉर बिल्डिंग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज. सो दिस इज द application of I flow or line flow. It is preferred for building automobile industries. Number 2, this is the second type of flow pattern, L flow. It is similar to I flow and is used where I line cannot be accommodated in the available space. आता I flow जिथे स्पेस
मध्ये सामावून घेतल्या जात नाही आय लाईनला, आय फ्लोला, कॅन नॉट बी अकोमोडेटेड. तर त्यावेळेस आपण काय आयडिया करू, एल फ्लो पॅटर्न, मटेरियलचा जो फ्लो राहील तो एल प्रकारे आपण डायव्हर्ट करू त्याला. आय फ्लो आणि एल फ्लो मध्ये हा फरक आहे, जिथे आय लाईन कॅन नॉट बी अकोमोडेटेड इन द अवेलेबल स्पेस. उपलब्ध जी जागा आहे त्याच्यात आय फ्लो करता येत नाही आपल्याला, जागा जास्त लागत आहे, तर अशा वेळेस तेवढ्याच जागेमध्ये आपण काय करू, आय लाईन यूज न करता एल टाईप फ्लो अवेलेबल स्पेसचा वापर करून टाकू आणि एल टाईप फ्लो चा आपण उपयोग करू. तर फिगर दाखवलेली आहे एल फ्लोची. नाव थर्ड टाइप ऑफ फ्लो, दिस इज द यू फ्लो. फिगर पहा आहे का, फोकस करा फिगरवर. इन धिस बोथ फीडिंग अँड आउटपुट टेक प्लेस ऍट द सेम एंड. फीडिंगही एका बाजूने होत आहे आणि आउटपुट सुद्धा त्याच बाजूने होत आहे, सेम एंड. बोथ फीडिंग अँड आउटपुट टेक प्लेस ऍट द सेम एंड. दॅट मीन्स इट अलाउज बोथ रिसिव्हिंग अँड डिस्पॅचिंग ऑफ गुड्स टू बी डन ऍट वन साइड. एकाच साइडने फीडिंगही होतं आणि त्याच साइडने आउटपुट सुद्धा बाहेर निघतोय. इट इज अडॉप्टेड इन मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रिक मोटर इंडस्ट्री. सो दिस इज द अप्लिकेशन. मॅन्युफॅक्चर ऑफ इलेक्ट्रिक मोटर इंडस्ट्री, जिथे उत्पादन केलं जातं इलेक्ट्रिक मोटर इंडस्ट्रीचा, तिथे जनरली यू फ्लो यूज करतात. फोर टाइप एस फ्लो. इथे दोन फिगर्स दाखवलेले आपण एस फ्लोच्या. इफ द प्रोडक्शन लाईन इज सो लॉंग, आता प्रोडक्शन लाईन फार मोठी आहे, देन एस टाइप ऑफ फ्लो पॅटर्न इज यूज. प्रोडक्शन लाईन जी आहे ती फार मोठी लाईन आहे, जागा जास्त लागते, तर अशा वेळेस एस फ्लोचा उपयोग केला जातो. आणि एस फ्लो काय करतं, इट युटिलाइजेस स्पेस व्हेरी इफिशियंटली. पूर्ण उपयोग करून टाकतं जागेचा एस फ्लो. तर मटेरियल कसं मुवमेंट करतं एस फ्लो मध्ये पहा, फिगर मध्ये पहा मटेरियल कसं मुवमेंट करत आहे. तर इट युटिलाइजेस स्पेस इफिशियंटली. So this is the S flow. Next, पाचवा प्रकार आहे, फिफ्थ टाइप इज O flow. This type is used where process or operations are performed on a rotary table or a rotary handling system. आता where processes or operations are performed on a rotary table or a rotary handling system, टेबल रोटेट होत राहतो आणि तिथे O flow टाइप यूज केलं जातं. मुवमेंट कसं असतं, रोटरी असतं मटेरियलचं. द कॉम्पोनंट्स आर मूव्ड फ्रॉम वन वर्किंग स्टेशन टू द अदर. कॉम्पोनंट्स कसे मूव्ह होतात, एका मशीनकडून दुसऱ्या मशीनकडे. अँड वेन दे लिव्ह द ओ लाईन, ए कम्प्लीट सेट ऑफ प्रोसेसेस ऑर ऑपरेशन्स हॅव बीन परफॉर्म. आणि ज्यावेळेस ते ओ लाईन पूर्ण करून बाहेर निघतात, तर त्या वेळेस सगळे ऑपरेशन संपलेले असतात. ओ फ्लो कॅन बी अडॉप्टेड बाय इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक बल्ब्स. O flow कुठे यूज केलं जातं, व्हॉट इज द अप्लिकेशन ऑफ O flow? इट कॅन बी अडॉप्टेड बाय इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक बल्ब्स. नेक्स्ट टाइप संपले आपले, फ्लो पॅटर्नचे टाइप संपलेले. नाउ वी कॅन सी प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल हँडलिंग. सो दिस प्रिन्सिपल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नंबर वन, वर्क प्रिन्सिपल. मटेरियल हँडलिंग शुड बी मिनिमाइज्ड एज फार एज पॉसिबल. शक्यतोवर जेवढं हँडलिंग करायचं असेल मटेरियलचं तेवढंच करायचं, गरज नसताना मटेरियल हँडलिंग करायचं नाही. If there is need of material handling only, then we should move the material. So it should be minimized as far as possible. कॉस्ट वाढेल ना, नाही तर प्रॉडक्टची, मटेरियलच्या हँडलिंगची गरज नाही आणि मटेरियल हँडलिंग करतोय तर प्रॉडक्टची किंमत वाढेल, अनावश्यक खर्च होईल. नंबर टू, प्लॅनिंग प्रिन्सिपल. सो व्हॉट इज प्लॅनिंग? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लॅनिंग? प्लॅनिंग मीन्स थिंकिंग बिफोर डुईंग. कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्लॅनिंग? थिंकिंग बिफोर डुईंग. ऑल मटेरियल मुवमेंट्स शुड बी प्रॉपरली प्लॅन्ड. मटेरियलचं मुवमेंट काय करायचं हे पहिलेच नियोजन करून टाकायला पाहिजे. प्लॅनिंगची डेफिनेशन असते थिंकिंग बिफोर डुईंग. जे मुवमेंट करायचं मटेरियलचं मुवमेंट करण्यापूर्वी त्याचं प्लॅनिंग नियोजन जे आहे ते प्रॉपर व्हायला पाहिजे. नंबर थ्री, नेक्स्ट प्रिन्सिपल,
unit load principle. According to this principle, the material should be moved in lots rather than on individual basis. So what this principle says, मटेरियल्स जे आहे त्यांचं मुवमेंट कशामध्ये करायचं, लॉट्स मध्ये करायचं. इंडिव्हिज्युअल एक एक मटेरियल हे नाही मुवमेंट नाही करायचे, कारण मॅनपॉवर जास्त लागेल एक एक, आणि खर्च प्रॉडक्टची किंमतही वाढेल, कारण मटेरियल हँडलिंग जास्त होईल इंडिव्हिज्युअल बेसिसवर आणि मॅनपॉवरही जास्त लागेल. त्यापेक्षा काय करू सोपं, लॉट्स मध्ये आपण हे करू मुवमेंट. सो दिस इज कॉल्ड एज युनिट लोड प्रिन्सिपल. ऑप्टिमम नंबर ऑफ पीसेस शुड बी मूव्ड इन वन युनिट. जास्तीत जास्त पीसेस एकाच वेळेस आपण मूव्ह करायचे इन वन युनिट टू युटिलाइज द मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स इफेक्टिव्हली. द प्रिन्सिपल ऑफ युनिट लोड अवेल्स द इकॉनॉमीज इन द फॉर्म ऑफ रिड्यूस लोडिंग अँड अनलोडिंग लेबर कॉस्ट. आता एकाच वेळेस मटेरियलचं मुवमेंट करतोय आपण, आहे की नाही. इंडिव्हिज्युअल बेसिसवर केलं तर मॅनपॉवर जास्त लागेल आणि प्रॉडक्टची किंमतही वाढेल, कारण मुवमेंट जास्त केल्या जाते, मटेरियल हँडलिंग जास्त केल्या जाते. तर ते टाळायसाठी आपण काय करतो, लॉट्स मध्ये मुवमेंट करतोय मटेरियलच्या. याच्यामुळे काय फायदा होईल आपल्याला, रिड्यूस लोडिंग आणि अनलोडिंग लेबर कॉस्ट कमी राहील, लोडिंग अनलोडिंग कमी करावं लागेल. नाही तर एक एक इंडिव्हिज्युअल मटेरियल पाठवत आहे इंडिव्हिज्युअल बेसिसवर, मग ते लोडिंग करा अनलोडिंग करा, लेबर्स लागतील, खर्च वाढेल ना. तर त्याच्यापेक्षा लॉट्स मध्ये पाठवू आपण. पॅकिंग कॉस्ट कमी लागेल, इलिमिनेशन ऑफ डॅमेज अँड पिल्फरेज, डॅमेज वगैरे कमी होऊन जाईल, सेव्हिंग इन टाइम, वेळेची बचत होईल, अँड इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. सो इंडिव्हिज्युअल बेसिसवर मटेरियल हँडलिंग न करता वी कॅन मूव्ह द मटेरियल इन लॉट्स. सो दिस इज द युनिट लोड प्रिन्सिपल अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. नंबर 4, प्रिन्सिपल ऑफ एर्गोनॉमिक्स. ह्युमन कॅपेबिलिटीज मस्ट बी रिकॉग्नाइज्ड अँड रिस्पेक्टेड इन द डिझाईन ऑफ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. आता मनुष्य आहे की नाही, त्याच्या काही क्षमता असतात, ह्युमन कॅपेबिलिटीज असतात, तर त्यांचा अभ्यास करायचा, स्टडी करायचा, आणि वी शुड हॅव टू रिस्पेक्ट दॅट ह्युमन कॅपेबिलिटीज. तर त्याप्रमाणे कम्फर्टेबल कसं जाईल मनुष्याला, मटेरियल हँडलिंग करताना सोपं काय जाईल, इक्विपमेंट्स त्याप्रमाणे डिझाईन करायचे. डिझाईन करताना मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स कसे डिझाईन करायचे की जेणेकरून दॅट पर्सन शुड बी कम्फर्टेबल टू हँडल द इक्विपमेंट्स, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. सो डिझाईनच तसं करायचं जेणेकरून त्याला सोपं मटेरियल हँडलिंग करता यायला पाहिजे. दिस इन्श्युअर सेफ अँड इफेक्टिव्ह ऑपरेशन. याच्यामुळे फायदा काय होईल, सेफ्टी राहील वर्करला वगैरे, आणि ऑपरेशन सुद्धा इफेक्टिव्ह राहतील. नंबर 5, स्पेस युटिलायझेशन प्रिन्सिपल. ऑल द अवेलेबल स्पेसेस मस्ट बी इफेक्टिव्हली अँड इफिशियंटली युज्ड. जेवढी काही जागा उपलब्ध आहे आपल्याला प्लॅन्टमध्ये, त्या जागेचा पूर्णपणे उपयोग मटेरियल हँडलिंगसाठी व्हायला पाहिजे, पूर्ण वापर व्हायला पाहिजे. स्पेस इन मटेरियल हँडलिंग इज 3 डायमेन्शनल अँड देअरफॉर इज काउंटेड ॲज क्युबिक स्पेस. आता हॉरिझॉन्टली प्रॉपर यूज व्हायला पाहिजे, व्हर्टिकली यूज व्हायला पाहिजे, 3 डायमेन्शनल यूज व्हायला पाहिजे त्याचा. तर इट इज कॉल्ड एज क्युबिक स्पेस. जागेचा परिपूर्ण वापर व्हायला पाहिजे मटेरियल हँडलिंग करताना. नंबर 6, प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटी. Wherever possible, utilize gravity for assisting material movements as it is the cheapest source of motive power. जिथे जिथे शक्य आहे ग्रॅव्हिटीचा, प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटीचा यूज करायचा मटेरियल मुवमेंटसाठी. मटेरियलचं जे मुवमेंट करायचं आहे तर जिथे जिथे शक्य आहे प्रयत्न हा करा की प्रिन्सिपल ऑफ ग्रॅव्हिटीचा यूज करायचा. इट इज द चीपेस्ट सोर्स. नंबर 7, प्रिन्सिपल ऑफ स्टँडर्डायझेशन. मटेरियल हँडलिंग मेथड्स, इक्विपमेंट्स अँड कंट्रोल्स शुड बी स्टँडर्डाइज. जे काही मेथड्स आहे, इक्विपमेंट्स आहे आणि कंट्रोल्स आहे ते स्टँडर्डाइज राहायला पाहिजे. एकच जॉब करायचा असेल तर आपण पाहतो इंडस्ट्रीमध्ये एक जॉब 10 लोक किंवा 12 लोक तयार करतात आणि जॉब सेम आहे, तर त्याच्यासाठी सेम जॉब आहे ना, तर मशिनरी सारखे यूज करायच्या, टूल्स सारखे यूज करायचे, मेथड सारखी यूज करायची, मॅन्युफॅक्चरिंग मेथड स्टँडर्डाइज करून टाकायचं सगळं. वेगवेगळ्या पद्धतीने लोक काम करणार नाही. जर जॉब एकच आहे तर मग मेथडही सेम राहील, वेळ पण त्याला तेवढाच लागायला पाहिजे, आणि इक्विपमेंटचा वापर सुद्धा सगळेजण सारख्याच इक्विपमेंटचा वापर करतील. तर हे प्रिन्सिपल ऑफ स्टँडर्डायझेशन आहे. मटेरियल हँडलिंग मेथड्स, इक्विपमेंट्स अँड कंट्रोल्स शुड बी स्टँडर्डाइज. नेक्स्ट, नंबर 8, प्रिन्सिपल ऑफ ऑटोमेशन. मटेरियल हँडलिंग ऑपरेशन शुड बी मेकॅनाइज्ड and or automated where feasible
टू इम्प्रूव्ह ऑपरेशनल इफिशियन्सी. मटेरियल हँडलिंग ऑपरेशन्स काय करायचे, ऑटोमेटेड करायचे जिथे जिथे शक्य आहे तिथे, तर याच्यामुळे ऑपरेशनल इफिशियन्सी वाढेल. नंबर 9, प्रिन्सिपल ऑफ फ्लो. There should be steady and smooth flow of materials, which ensures minimum obstacles and less backtracking. फ्लो कसा पाहिजे मटेरियलचा, मुवमेंट कशी पाहिजे मटेरियलची प्लांटमध्ये, स्टेडी पाहिजे आणि स्मूथ पाहिजे, जेणेकरून ऑब्स्टॅकल्स कमीत कमी येतील आणि लेस बॅकट्रॅकिंग होईल. प्रॉडक्टची किंमत याच्यामुळे वाढणार नाही. नेक्स्ट पुढे जाऊया. प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल हँडलिंग संपलंय आपलं. आता सिलेक्शन ऑफ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स निवड कशी करायची, आपण सिलेक्ट कसं करायचं. द सिलेक्शन ऑफ मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर्स. नंबर 1, टाईप अँड नेचर ऑफ मटेरियल टू बी हँडल्ड. मटेरियल कोणतं हँडल करायचं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याच्याप्रमाणे कोणतं मटेरियल हँडलिंग डिव्हाइस यूज करायचं ठरवता येईल आपल्याला. नंबर 2, टाईप ऑफ प्लांट लेआउट कसं आहे. नंबर 3, नेचर अँड टाईप ऑफ प्लांट अँड ऑर फॅक्टरी बिल्डिंग. प्लॅनचं टाईप कसं आहे, नेचर कसं आहे, किंवा फॅक्टरी बिल्डिंग जी आहे तिचं नेचर आणि टाईप कसं आहे. नंबर 4, मटेरियल फ्लो पॅटर्न. आता मटेरियल फ्लो पॅटर्न पाहिले आपण, एस टाईप, यू टाईप वगैरे जे होते, ओ फ्लो होता, एल फ्लो होता, तर त्याचा पॅटर्न कसं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला मटेरियल हँडलिंग डिव्हाइस कोणतं यूज करायचं ते ठरवता येईल. नेक्स्ट, नंबर 5 कंटिन्यू करूया आपण. सिलेक्शन ऑफ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स, इन्स्टॉलेशन अँड ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टीम. हा 5वा पॅरामीटर आहे. दिस इज द 5th पॅरामीटर. याच्यावर ठरवता येईल आपल्याला मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स कोणतं यूज करायचं. इन्स्टॉलेशन अँड ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टीम. नंबर 6, टाईप ऑफ प्रोडक्शन मेथड्स. कोणत्या मेथडने आपण मॅन्युफॅक्चरिंग करत आहे, प्रोडक्शन करत आहे, तर त्या टाईपच्या नुसार आपण सिलेक्शन करू मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटचं. नंबर 7, सेफ्टी अँड रिलायबिलिटी ऑफ हँडलिंग सिस्टीम. विश्वसनीयता किती आहे हँडलिंग सिस्टीमची. मटेरियल हँडलिंग सिस्टीम जी आहे त्याची रिलायबिलिटी किती आहे, जे इक्विपमेंट यूज करणार आहे आपण त्या मटेरियल हँडलिंग सिस्टीमसाठी, रिलायबिलिटी किती आणि सेफ्टी किती आहे त्या मटेरियल हँडलिंग इक्विपमेंटची. तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ठरवता येईल की त्या मटेरियल हँडलिंगसाठी कोणतं इक्विपमेंट यूज करायचं. नंबर 8, डिस्टन्स टू बी ट्रॅव्हल्ड बाय द मटेरियल ऑर पार्ट्स. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे मटेरियल, स्टार्टिंग फ्रॉम रॉ मटेरियल टू द फायनल स्टेप काय, फिनिश प्रोडक्ट. कच्च्या मालापासून फिनिश प्रोडक्ट बनेपर्यंत किती डिस्टन्स ते मटेरियल ट्रॅव्हल करणार आहे. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर. याच्यावर सुद्धा आपण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल मटेरियल किंवा पार्ट, त्याच्यावर आपण मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कोणतं यूज करायचं, सिलेक्ट करायचं, ते आपल्याला याच्यावर ठरवता येईल. सो दीज आर द 8 पॅरामीटर्स. फ्रॉम these we can select, we consider all the 8 parameters and we can select according to it material handling equipments. हे विचार करावा लागेल आपल्याला 8 पॅरामीटर्स. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस. आता मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेसचे टाइप्स पाहूया आपण. नीड ऑफ द प्रेझेंट डे इज फॉर द इक्विपमेंट्स टू हँडल हेवी लोड्स विथ फास्ट स्पीड, रिलायबिलिटी, सेफ्टी अँड इकॉनॉमी. आज काळाची गरज बनलेली आहे. काय गरज बनली आहे, हेवी लोड्स वगैरे जे हँडल करायला लागतात आपल्याला, मटेरियल हँडल करताना स्पीड पाहिजे, मटेरियल हँडलिंगची स्पीड पाहिजे, विश्वसनीयता पाहिजे, रिलायबिलिटी, सुरक्षितता पाहिजे आणि कमी खर्चामध्ये इकॉनॉमिकली आपल्याला मटेरियल हँडलिंग करता यायला पाहिजे. हेवी लोड्स आपल्याला हँडल करायचे विथ फास्ट स्पीड, रिलायबिलिटी, सेफ्टी अँड इकॉनॉमी. ही गरज आहे काळाची. इन ऑर्डर टू मीट द व्हेरायटी ऑफ रिक्वायरमेंट्स. आता बऱ्याच गरज आहे आपल्या अशा, रिलायबिलिटी आहे, सेफ्टी आहे, इकॉनॉमी आहे, फास्ट स्पीड आहे. तर या गरजा पूर्ण करण्यासाठी इक्विपमेंट्स ऑफ डिफरंट टाइप्स अँड साइजेस हॅव बीन डेव्हलप अँड आर बीइंग मॅन्युफॅक्चर्ड. तर या गरजा पूर्ण करण्यासाठी काय करण्यात येतं, डिफरंट टाइप्स ऑफ इक्विपमेंट्स मटेरियल हँडलिंगसाठी डेव्हलप करण्यात येतात, विकसित करण्यात येतात आणि त्या प्रकारे त्यांची निर्मिती करण्यात येते या इक्विपमेंट्सची.
मटेरियल हँडलिंग साठी जे इक्विपमेंट तयार करण्यात येतात, डिझाईन करण्यात येतं त्यांचं, दे शुड बी कम्फर्टेबल टू द वर्कर्स फॉर हँडलिंग अँड these equipments have been developed and are being manufactured. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स आर नॉट प्रोडक्शन मशिनरी. इथे लक्षात घ्या एक बाब, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स जे आहे ते प्रोडक्शन नाही करत आहे, उत्पादन नाही करत आहे, ते फक्त सपोर्टिंग आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी. दीज आर नॉट प्रोडक्शन मशिनरी ॲट ऑल. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स प्रोडक्शन मशिनरी नाही आहे, लक्षात घ्या. दीज आर ऑक्झिलरी इक्विपमेंट्स which improve the flow of materials, which in turn reduces stoppages in production machines and does increase their production. हे ऑक्झिलरी इक्विपमेंट्स आहे, सपोर्टिंग इक्विपमेंट्स आहे. याच्यामुळे फ्लो ऑफ मटेरियल्स काय होतो, इम्प्रूव्ह होतो आणि याच्यामुळे प्रोडक्शन रिड्युसेस स्टॉपेज इन प्रोडक्शन मशीन्स. स्टॉपेज नाही होत, मशीन सतत सुरू राहतात प्रोडक्शन मशीन, कारण स्मूथ फ्लो मटेरियलचा सुरूच्या सुरू राहतो. कशामुळे सुरू राहतो, ऑक्झिलरी इक्विपमेंट्स मध्ये. ऑक्झिलरी इक्विपमेंट्समुळे मटेरियलचा फ्लो स्मूथ सुरू राहतो आणि त्याच्यामुळे खंडित नाही होत, उत्पादन जे आहे ते खंडित नाही होत, एकसारखं प्रोडक्शन सुरूच्या सुरू राहतं. हे ऑक्झिलरी इक्विपमेंट्स आहे, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. आणि प्रोडक्शन मशिनरी नाही आहे, हे फक्त सपोर्ट करतात, मदत करतात, उत्पादन सतत एकसारखं सुरू राहावं, त्यांच्यामध्ये खंड नको पडायला म्हणून. अँड डज इन्क्रीज देअर प्रोडक्शन. पुढे जाऊया आता आपण. नेक्स्ट, टाइप्स ऑफ मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस. आता नंबर 1 पाहूया, मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट्स. दीज आर नॉन पॉवर्ड इक्विपमेंट्स. पॉवर नसतो यांना, मॅन्युअली ऑपरेटेड असतात. तर पहिला प्रकार पाहूया मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट्स मध्ये आपण हँड व्हील बॅरो. पहिला प्रकार काय आहे, मॅन्युअली ऑपरेटेड इक्विपमेंट्स, नॉन पॉवर्ड इक्विपमेंट्स आहे. नंबर 1 हँड व्हील बॅरो. फिगर पाहून घ्या तुम्ही, फिगर मध्ये दाखवलेलं आहे. These are used for movement of material within stores or shop. हँड व्हील बॅरो कुठे यूज करतात, यूज फॉर मुवमेंट ऑफ मटेरियल विथिन स्टोर्स मध्ये यूज करतात किंवा शॉप मध्ये यूज करतात. पहा, सोपं दाखवलेलं आहे. हँड व्हील बॅरो कशी असतात पहा, मटेरियल कुठे ठेवण्यात येतं तेही दाखव, ते पण पहा. हँड व्हील बॅरो मध्ये स्टोर्स मध्ये यूज करतात किंवा शॉप मध्ये यूज करतात. नेक्स्ट, टू व्हील ट्रक. इट कन्सिस्ट ऑफ स्टील फ्रेम माउंटेड ऑन टू व्हील्स. स्टील फ्रेम माउंटेड कशावर करण्यात आलेली असते, टू व्हील्स वरती. इट इज युजफुल फॉर कॅरिंग गुड्स पॅक इन सॅक्स. गुड्स कशामध्ये पॅक केलेले असतात, सॅक्स मध्ये. याच्यासाठी हे युजफुल असतात. टू व्हील ट्रक, फिगर पहा, स्टील फ्रेम माउंटेड केलेली आहे टू व्हील्स वरती. इट इज युजफुल फॉर कॅरिंग गुड्स पॅक्ड इन सॅक्स. नंबर नेक्स्ट, hand trolleys. Hand trolleys consist of metal structure supported on 3 or 4 wheels. मेटल स्ट्रक्चर असतं हँड ट्रॉलीज मध्ये आणि कशावर सपोर्ट केला असतो, 3 or 4 व्हील्स वरती. ते इट इज वन ऑफ द बेस्ट इक्विपमेंट फॉर मटेरियल हँडलिंग. हँड ट्रॉलीज सिंपल इक्विपमेंट आहे एकदम मटेरियल हँडलिंग साठी. नेक्स्ट, स्लायडिंग व्हील ट्रक्स. These trucks are used to carry loose parts. Loose parts घेऊन जाण्यासाठी स्लायडिंग व्हील ट्रकचा वापर करण्यात येतो. They are made up of wooden or steel structure. वुडन स्ट्रक्चर असतं किंवा स्टील स्ट्रक्चर असतं. स्लायडिंग असतात, पहा तुम्हाला दिसतंय फिगर मध्ये, स्लायडिंग असतात ते. सो देअरफॉर these are called as sliding wheel trucks. लूज पार्ट्स साठी वापरतात हे, कॅरी लूज पार्ट्स. आता मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस मध्ये नेक्स्ट आपण पाहूया कन्व्हेयर्स. मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस मध्ये नेक्स्ट पाहूया आपण कन्व्हेयर्स. नंबर 2, इट इज अ फिक्स ॲपरेटस यूज टू मूव्ह मटेरियल्स फ्रॉम वन फिक्स पॉइंट टू अनदर फिक्स पॉइंट. फिक्स ॲपरेटस असतं आणि मुवमेंट कसं असतं मटेरियलचं, फ्रॉम वन फिक्स पॉइंट टू अनदर फिक्स पॉइंट. सो देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कन्व्हेयर्स. पहिला प्रकार आहे बेल्ट कन्व्हेयर्स, नंबर बी रोलर कन्व्हेयर्स, नंबर सी स्क्रू कन्व्हेयर्स and number D bucket conveyors. So we can see it in details. These are the 4 types of conveyors.
belt conveyor. See the figure. It consists of a belt mounted over a frame and the belt is driven by rolls at both ends. Belt mounted केला असतो एका फ्रेम वरती आणि it is driven by rolls at both ends. Both end ला रोल होत राहतो बेल्ट. One of the roll is power operated. पहिला रोल काय असतो? पॉवर ऑपरेटेड असतो. while the other is idle roll. पहिला रोल पॉवर ऑपरेटेड असतो, त्याला पॉवरने ऑपरेट केलं जातं पहिल्या रोलला. दुसरा रोल मात्र आयडल असतो. इट कॅन ऑपरेट इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन ओनली. द बेल्ट इज मेड फ्रॉम, बेल्ट कशापासून बनला असतो? इट इज मेड फ्रॉम रबर फॅब्रिक, लेदर और स्टील मटेरियल. इट इज युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सिमेंट. दिस इज द अप्लिकेशन ऑफ बेल्ट कन्वेयर. इट इज यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सिमेंट, कोल अँड अदर सिमिलर मटेरियल. फिगर लक्ष द्या फिगरकडे. मटेरियल हॉपर मध्ये पळतोय आणि मग डिस्चार्ज होते. डायरेक्शन दाखवलेलं आहे त्याचं कशा प्रकारे डिस्चार्ज होते ते. इट इज यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सिमेंट, कोल अँड अदर सिमिलर मटेरियल. पहिला रोल काय असतो? पॉवर ऑपरेटेड असतो आणि दुसरा रोल असतो आयडल रोल असतो. डायरेक्शन सुद्धा दाखवलेली आहे मटेरियलची. हॉपर मधून येतं आणि मग डिस्चार्ज होतं. नेक्स्ट, roller conveyors. So this is the second type of conveyor. This type consists of rollers supported in frames over which materials are allowed to move. याच्यात रोलर्स असतात सपोर्टेड इन फ्रेम्स. फिगर मध्ये पहा, रोलर्स ते एकमेकांना लागून 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 आहे रोलर्स आणि मटेरियल्स याच्यावर मूव्ह होतं. दे आर ड्रिव्हन बाय पॉवर और ग्रॅव्हिटी. आता दोन्ही प्रकारे हे रोलर्स जे असतात ना, यांचं मुवमेंट कसं करतात? पॉवरनी होतं रोलरचं मुवमेंट किंवा ग्रॅव्हिटीनी होतं. रोलर्स रोल होत राहतात, पॉवरनी होतात किंवा ग्रॅव्हिटीने होतात. लोड्स विथ रिजिड अँड स्मूथ बेस आर मूव्ड ऑन द रोलर कन्व्हेयर्स. रिजिड अँड स्मूथ बेस आर मूव्ड ऑन द रोलर कन्व्हेयर्स. अदर आयटम्स कॅन बी मूव्ड आफ्टर प्लेसिंग देम ऑन फ्लॅट बोर्ड्स. आता लोड जे असेल, मुवमेंट ज्यांना करायचं आहे कन्व्हेयर, रोलर कन्व्हेयर, ते कसे पाहिजे? रिजिड पाहिजे आणि त्यांचा बेस कसा पाहिजे? स्मूथ बेस पाहिजे, तरच ते रोल होतील. अन्यथा होणार नाही ते लोड. ते लोड मुवमेंट करू शकणार नाही. केव्हा करेल लोडचं मुवमेंट? जेव्हा रिजिड राहतील आणि त्यांचा बेस स्मूथ राहील. अदर आयटम्स कॅन बी मूव्ड. दुसरे पण आयटम्स मूव्ह होऊ शकतात, पण केव्हा? आफ्टर प्लेसिंग देम ऑन फ्लॅट बोर्ड्स. त्यांना फ्लॅट बोर्ड वरती प्लेस करावं लागेल अदर आयटम्सला. तर पहा फिगर मध्ये लक्षात येईल तुमच्या, रोलर्स दाखवले लागून लागून ते, आणि ते पॉवरने ड्रिव्हन होतात किंवा ग्रॅव्हिटीने सुद्धा ड्रिव्हन होतात. पहिलेचे 2-4 हे फिरवले आपण रोलर्स ग्रॅव्हिटीने, तर ऑटोमॅटिक ते ग्रॅव्हिटीने बरोबर रोल होत जातात सगळे रोलर्स. ग्रॅव्हिटीने सुद्धा पहिलेचे 8-10 रोलर्स तुम्ही हे करा, रोल करा, ऑटोमॅटिक सगळे रोलर्स फिरत राहतात मग ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर दोन्ही याच्याने ड्राईव्ह करता येतात रोलर कन्व्हेयर्स बाय पॉवर और ग्रॅव्हिटी. तर मटेरियल हँडलिंगचा हा एक चांगलं इक्विपमेंट आहे रोलर कन्व्हेयर्स. नेक्स्ट, स्क्रू कन्व्हेयर्स. It consists of a screw in the form of helix rotating in a tube. याच्या स्क्रू असतोय इन द फॉर्म ऑफ हेलिक्स. हेलिक्सच्या स्वरूपात असतो स्क्रू आणि तो ट्यूब मध्ये रोटेट होत राहतो. द मटेरियल इज मूव्ड बाय द रोटरी एक्शन ऑफ द स्क्रू. मटेरियल कसं मूव्ह होतं? रोटरी एक्शन ऑफ द स्क्रू. मटेरियल इज फेड इन टू द स्क्रू फ्रॉम वन एंड. पहा फिगर मध्ये दिसते तुम्हाला, वन एंडला आपण मटेरियल फेड करतो अँड इट कम्स आउट फ्रॉम द अदर एंड. It is suitable for transmitting materials like powders. कशासाठी? What is the application of screw conveyors? It is suitable for transmitting materials like powders, paste or other granular material. It's very simple. Screw is in the form of helix rotating in a tube. Figure is self-explanatory. It's very simple.
Next, bucket conveyors. These are used to move coals, chemicals, cement, etc. यांचा शक्यतोवर वापर कुठे करण्यात येतो? जनरली कोल्स, केमिकल्स आणि सिमेंटच्या मुवमेंटसाठी. द बकेट्स मे बी माउंटेड ऑन अ चेन ऑर अ बेल्ट. बकेट्स कुठे माउंट करण्यात येतात? चेन किंवा बेल्ट वरती. मटेरियल इज फेड इन at the bottom and is delivered either by gravity or by centrifugal action as the buckets invert after passing over the head of the inverter. आता कोळसा, केमिकल, सिमेंट यांच्या मुवमेंटसाठी बकेट कन्व्हेयरचा जास्तीत जास्त वापर करण्यात येतो. आणि हे बकेट्स कुठे माउंटेड करण्यात येतात? दीज आर माउंटेड ऑन अ चेन ऑर अ बेल्ट एज शोन इन द फिगर. ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रिफ्युगल ऍक्शन या दोघांपैकी कशाचाही वापर करता येईल आपल्याला मटेरियल हँडलिंगसाठी. So this figure is very simple and explains how the movement of material is carried out through buckets. Next, hoist. Hoist are used to lift materials and lower them. कशासाठी वापरतात hoist? हे सुद्धा मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आहे. टू लिफ्ट मटेरियल अँड लोअर देम. उचलायचं त्यांना आणि लोअर खालती ठेवायचं. To lift materials and lower them. A common application is in foundries and steel mills where they hoist raw materials into cupolas and furnaces. Common applications कुठे पाहायला मिळेल आपल्याला? hoistचा foundries and steel mills. Foundries and steel mills. hoist इथे नेहमी आपल्याला पाहायला मिळतील. And what is the utility of hoist? These are used to lift material and lower them. फिगर कडे लक्ष द्या. Industrial tractor. Material handling equipment. Next, industrial tractor. The use of tractor and trailers for material handling is one of the most common methods of horizontal transportation. पहिले ट्रॅक्टर लावलेले समोर आणि त्याला नंतर ट्रेलर्स लावलेले डबे पहा तुम्ही मटेरियल हँडलिंग साठी. हॉरिझॉन्टल ट्रान्सपोर्टेशन साठी फार चांगलं आहे. प्लांट मध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल मटेरियलचं प्लांट मध्ये, इंडस्ट्रियल ट्रॅक्टर फार चांगलं आहे. हॉरिझॉन्टल ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल मटेरियलचं प्लांट मध्ये, सो दिस इज द बेस्ट इक्विपमेंट. ट्रॅक्टर लावलेले समोर पहा फिगर मध्ये दिसते आणि त्याच्या मागे ट्रेलर्स लावलेले आहेत. आणि ट्रेलर्स काय असतात? डिटॅचेबल असतात. ट्रेलर्स काय असतात? डिटॅचेबल असतात. इंडस्ट्रीच्या आतमध्ये तुम्हाला कुठे हे वापरता येईल इंडस्ट्रियल ट्रॅक्टर. ट्रेलर्सला बाजूला करता येईल नंतर, डिटॅचेबल असतात ते. हॉरिझॉन्टल ट्रान्सपोर्टेशन साठी फार चांगलं सुटेबल इक्विपमेंट आहे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट इंडस्ट्रियल ट्रॅक्टर. पुढे जाऊया. फॉर्कलिफ्ट ट्रक्स. आता तुम्ही वॉलमार्ट मध्ये वगैरे गेले असाल तुम्ही, तर तुम्ही पाहिलेलं असेल ग्राउंड लेवल वरती लोड काय करतात? ठेवल्या जातात ग्राउंड लेवलला and it is elevated hydraulically to the level of the ceiling heights. फॉर्कलिफ्ट ट्रक्स वॉलमार्ट मध्ये शक्यतोवर पाहायला मिळेल आपल्याला, बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. ग्राउंड लेवल वरती ते लोड ठेवण्यात येतं फॉर्क वरती आणि इट इज इलेव्हेटेड हायड्रॉलिकली वरती उचलण्यात येतात. आणि कुठे ठेवण्यात येतं ते कुठपर्यंत उचलल्या जातात? टू द लेवल ऑफ द सिलिंग हाइट्स. स्टीरिंग वगैरे दाखवलेलं आहे, व्हर्टिकल गाईड दाखवलेलं आहे, फॉर्क दाखवलेलं आहे. फॉर्क आहे तिथे, फॉर्क दिसतोय ना तुम्हाला, तिथे ते लोड ठेवण्यात येतं आणि मग इलेव्हेट वरती उचलण्यात येतं ते टू द लेवल ऑफ द सिलिंग हाईट. सो these forklift trucks are widely used by the industry. It has fork attached to column of the truck. Manual lifting अवॉइड करण्यात येते याच्यात.
या फॉर्कलिफ्ट ट्रकनेच काय करण्यात येतं, लिफ्टिंग करण्यात येतं. मॅन्युअल माणसांची गरज लागत नाही आपल्याला. मोठमोठं वजन हे काय करतात, हायड्रॉलिकली उचलून घेण्यात येतात. ग्राउंड लेवल पासून कुठपर्यंत उचलण्यात येतात, लेवल ऑफ द सिलिंग हाईट पर्यंत. नो नीड ऑफ मॅन्युअल लिफ्टिंग, माणसांची गरजच भासत नाही. इट इज व्हेरी युजफुल in industries, forklift trucks for material handling. Next, cranes. Crane is a material handling equipment designed for lifting and moving heavy loads using one or more overhead beams for support. Crane सुद्धा एक चांगलं आहे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, डिझाईन फॉर लिफ्टिंग अँड मुव्हिंग हेवी लोड्स. कशासाठी डिझाईन करण्यात येतं क्रेनचं, फॉर लिफ्टिंग अँड मुव्हिंग हेवी लोड्स युजिंग वन ऑर मोर overhead beams for support. So this is the first type of crane, bridge crane. पहिला प्रकार पाहूया क्रेनचा आपण, ब्रिज क्रेन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हल, ईओटी क्रेन. ब्रिज क्रेनला दुसरं नाव काय, ईओटी क्रेन, इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हल क्रेन. The two movements perpendicular to one another can be obtained by motors and the vertical movement is obtained by hoist. It is used in, what is the application of bridge crane? It is used in foundry, powerhouse, chemical plants, heavy fabrication industries and steel industry, etc. So bridge crane is also called as electric overhead travel crane, EOT. इथे तीन मूवमेंट्स दाखवलेले आहे. टू मूवमेंट्स perpendicular to one another and in addition to it there is a vertical movement also. It is obtained by hoist. फिगर पाहूया ब्रिज क्रेनची आपण. So this is the figure of bridge crane. थ्री मूवमेंट्स दाखवत आहे पहा आपल्याला. दोन मूवमेंट्स परपेंडिक्युलर आहे आणि एक मूवमेंट व्हर्टिकल आहे. दोन मूवमेंट्स परपेंडिक्युलर आहे एकमेकांना. मटेरियल हँडलिंग साठी ब्रिज क्रेनचा अशा प्रकारे वापर करण्यात येतो. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली सुद्धा करण्यात येतं आणि एक परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे हॉरिझॉन्टलला. तीन डायरेक्शन मध्ये मटेरियल हँडलिंग करण्यात येतं. सो इट इज द ब्रिज क्रेन. Next, second type of crane is jeep crane. A jeep crane is a typical revolving crane. Jeep crane revolving असते, लक्षात घ्या, रिव्हॉल्व होत राहते. It is also called as a pillar crane. एक पिलर दिसतोय तुम्हाला माहिती आहे, उभा व्हर्टिकल जो दिसतोय ना, इट इज अ पिलर. ए जीप क्रेन इज अ टिपिकल रिव्हॉल्विंग क्रेन. रिव्हॉल्विंग क्रेन आहे, रोटेट होत राहते. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिलर क्रेन. पिलर शब्द का आलेला आहे, कारण एक व्हर्टिकल तुम्हाला हे दिसतोय, पिलर दिसतोय या फिगर मध्ये, त्याच्यामुळे हिला पिलर क्रेन सुद्धा म्हणतात. त्या पिलर वरती ती क्रेन आधारित आहे, स्टँड आहे, त्याच्यामुळे पिलर क्रेन सुद्धा म्हणतात. ए हॉइस्ट इज अटॅच्ड टू द आर्म टू प्रोव्हाइड लिफ्टिंग कैपेबिलिटी. The arm can rotate and the hoist can move along the arm to achieve a wide coverage. It is a typical revolving crane. Jeep crane is a typical revolve होत राहते आणि पिलर दिसतोय तुम्हाला उभा, मोठावाला तो एक पिलर दिसतोय तुम्हाला, त्याच्यामुळे इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पिलर क्रेन. आणि हॉइस्ट कुठे अटॅच केलेला, आर्मला. आणि या हॉइस्टच्या मदतीने लोड जे आहे, मटेरियलचं जे लोड, ते उचलल्या जातं. पहा त्याला हुक लागलेला दिसतोय तुम्हाला, हॉइस्टला. आर्म आहे, आर्मला हॉइस्ट लागलेला दिसतोय तुम्हाला आणि हॉइस्टला हुक लागलेला दिसतोय तुम्हाला. पहा आर्मला काय लावलेलं आहे, हॉइस्ट. हॉइस्टला काय लावलेलं आहे, हुक. ए हॉइस्ट इज अटॅच्ड टू द आर्म टू प्रोव्हाइड लिफ्टिंग कॅपेबिलिटी. त्या हुकच्या मदतीने आपण लिफ्ट करू शकतो लोड मटेरियलचे. आर्म रोटेट होत राहतो
आणि हॉइस्ट काय करते, हॉइस्ट कॅन मूव्ह अलॉंग द आर्म टू अचीव ए वाइड कव्हरेज. नेक्स्ट, this is the last one type, gantry crane. This is the third type of crane. It is on wheels and can be moved at the place of use. व्हील्स वरती असते ही आणि जिथे आपल्याला यूज करायचे आहे, इट कॅन बी मूव्ड ॲट द प्लेस ऑफ यूज. व्हर्टिकल लिफ्टिंग इज अकम्प्लिश्ड बाय हॉइस्ट. हॉइस्ट लागलेला आहे, हुक लागलेला आहे हॉइस्टला. व्हर्टिकल लिफ्टिंग हॉइस्टच्या मदतीने आपल्याला करता येईल. इथे हॉरिझॉन्टल मुवमेंटही आहे मटेरियलचा, एकीकडून दुसरीकडे हॉरिझॉन्टली मटेरियल घेऊन जाता येईल आणि लिफ्टिंग सुद्धा करता येईल. व्हर्टिकल लिफ्टिंग हॉइस्टच्या मदतीने व्हर्टिकल लिफ्टिंगही करता येईल आणि हॉरिझॉन्टली सुद्धा त्या मटेरियलला घेऊन जाता येईल. मुवमेंट कसं राहील, हॉरिझॉन्टल अँड in addition to it vertical movement of material. So this is the gantry crane. Dear friends, इथे आपला टॉपिक संपलेला आहे. Thank you so much. We will meet in next session. Thank you.